नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीरच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। आजपर्यंतची सर्वात सोपी रेसिपी आहे आणि आजपर्यंतची सर्वात झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर चला पाहूया पनीरच्या भाजीची रेसिपी। अगदी रेस्टॉरंटसारखी पनीरची भाजी आपली बनवून तयार होते। तर आता त्यासाठी आपण कांदा, खोबरं आणि टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल आणि या गोळ्यामध्ये 2-3 काजू घेतले तरी चालतील, मी घेत नाही आहे। आणि इथे हे मस्त बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बटरमध्ये फोडणी द्यायची आहे। तुम्ही तेला तुपात फोडणी दिली तरी चालेल, काहीही हरकत नाही। इथे मी बटरमध्ये फोडणी देत आहे। इथे मी बटरमध्ये काही खडे मसाले टाकून घेणार आहे। इथे मी स्टार फूल टाकून घेणार आहे, 2 विलायची टाकून घेणार आहे आणि 1 इंच कलमीचा तुकडा टाकून घेणार आहे आणि मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी आणि 2 ते 3 टेबलस्पून लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट टाकत आहे बघा। आणि हे मस्त असं खमंग फ्राय होऊ द्यायचं आहे आणि लालसर ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे। याचा खूप छान असा सुगंध येतो, दरवळतो। त्यामध्ये आपण खोबरं, टोमॅटो, कांद्याची पेस्ट टाकणार आहे आणि बघा हे पेस्ट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला, जोपर्यंत याला तेल सुटत नाही। या मसाल्यामधून, या गोळ्यामधून छान असं मस्त तेल रिलीज होत नाही, तोपर्यंत आपण हा मसाला गोळा भाजून घेणार आहे। आणि बघा मस्त अशी आपली झटपट इन्स्टंट ही पनीरची भाजी बनवून तयार होते। खूपच छान आणि अगदी रेस्टॉरंटसारखी लागते बरं का। तुम्ही नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करा। आणि इथे मी काही मसाले टाकून घेणार आहे। आणखी इथे मी 1 टेबलस्पून धना पावडर टाकून घेत आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 15 मिनिटं याला मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत परतायचं आहे तोपर्यंत याला छान असं यामधून तेल रिलीज होत नाही आणि याला छान असं याचा सुगंध खूप छान असा दरवळत नाही तोपर्यंत। आणि बघा इथे मध्यात अशी छान जागा करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। इथे मी मध्ये असं जागा करून इथे तेल टाकून घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि त्यात 1 टेबलस्पून बेसन टाकून घेत आहे। बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि ते आपण इथे भाजून घ्यायचं आहे। हे बेसन तिथेच कढईत भाजून घ्यायचं आहे। हे वेगळं सेपरेट तुम्ही तव्यावर भाजून घेतलं बेसन तरी चालेल, पण इथे पण आपण असं भाजून घेऊ शकतो। सो इथे मी भाजून घेत आहे। बघा छान असं खमंग वास येतो या बेसनाचा पण आणि खूप छान। इथे मी कसुरी मेथी यात टाकत आहे। कसुरी मेथीची पण पनीरच्या भाजीला अप्रतिम टेस्ट येते आणि खूप छान अशी अप्रतिम सुगंध आणि खमंग असा सुगंध दरवळत आहे। खूप छान अशी भाजी आपली बनवून तयार होते। इथे मी 1 शिमला मिरची आणि अर्धा कांदा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे, तो मी यामध्ये टाकून घेणार आहे। बघा मस्त असा बघा अशा प्रकारेच आपल्याला जाडसर कट करून घ्यायचं आहे आणि या गोळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या गोळ्यासोबत त्याला पण थोडं फ्राय त्या शिमला मिरची आणि कांद्याच्या कापलासुद्धा थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 2-3 मिनिट सहज याला द्यावे लागणार आहे आणि मस्त असं आपण जास्त लूज नाही होऊ द्यायचा। कांदा आणि शिमला मिरची थोडी त्यात क्रंचीपणा राहायला पाहिजे असं आपण हे करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी मस्त पनीर कट करून घेतलं आहे ते टाकून घेणार आहे। पनीर आपल्याला आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचं आहे, स्क्वेअर शेपमध्ये, ट्रायंगलमध्ये, जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही कट करून घ्या, छोटे तुकडे मोठे तुकडे, आणि यात मस्त असं मिक्स करून घ्या मसाल्यामध्ये। आणि आता आपण यात छान असं गरम पाणी टाकणार आहे। इथे मस्त 1 टेबलस्पून किंवा हाफ टेबलस्पून इथे मी गरम मसाला टाकून घेत आहे किंवा खडा मसाला जर तुम्ही बारीक करून ठेवला असेल तर तो पण वापरू शकता। आणि इथे मी छान असं मस्त गरम केलेलं उकळतं पाणी या भाजीमध्ये टाकत आहे। गरम पाण्याने आपल्या भाजीला खूप छान अशी खमंग टेस्ट येते। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की गरम पाणी टाकत चला भाजीला फोडणी देताना, त्यामुळे आपल्या भाजीला आणखी आपली भाजीची चव दुप्पट होते आणि भाजीवर छान असा तेलाचा तवंग येतो आणि आपली भाजीला खमंग अशी
टेस्ट येते. सो तुम्ही हे नक्की माझी ट्रिक फॉलो करा. तुमचा स्वयंपाक रुचकर होईल, उत्तम होईल, टेस्टी होईल. बघा ऑलमोस्ट आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. इथे आपण थोडा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. बघा मस्तच अशी परफेक्ट आणि सुगंध खूप छान येत आहे भाजीचा. अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला मुलांना तुमच्या घरच्यांना कळणारच नाही की भाजी रेस्टॉरंटमधून मागवली की तुम्ही घरी बनवली. इतकी छान अशी भाजी बनवून तयार होते आणि रेस्टॉरंटमधली भाजी खाणं तुम्ही विसरून जाल आणि तुम्ही घरच्या घरी अशी छान अशी मस्त भाजी बनवू शकता. आठवड्यातून एकदा अशी भाजी बनवली तरी काही हरकत नाही. सो मुलांना पण खूप छान असं आवडते खायला, चटपटीत थोडं आणि थोडं मसालेदार. सो तुम्ही आठवड्यातून एकदासुद्धा ही भाजी अशी बनवू शकता आणि मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कळवा. आणि खरंच जर तुमची पण रेसिपी खूप छान अशी झाली असेल, तुमची पनीरची भाजी पण खूप छान झाली असेल तर नक्की माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.